नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आजच्या या आपल्या यूट्यूबच्या रीलमध्ये बघूया की थोडक्यात पोटॅश बॅक्टर किंवा KSB किंवा बरेच लोक ह्याला पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, बरेच लोक पोटॅशियम सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असं सुद्धा ह्याला म्हणतात. तर याचे फायदे काय आहेत आपल्या पिकासाठी हे आपण ह्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर थोडक्यामध्ये पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, बरेच लोक पोटॅशियमसुद्धा म्हणतात. तर हा अशा प्रकारचा एक बॅक्टेरिया आहे, एक प्रकारचा जीवाणू जो आहे तो काय करत असतो, थोडक्यात पोटॅशियम प्रकारचे जे काही खतं असतात किंवा पोटॅश प्रकारची जी काही खतं असतात त्याचं स्थिरीकरण करण्याचं काम करतो, जेणेकरून आपल्या मातीमधली जी काही खतं आहेत ती आपलं पिकं जे आहेत किंवा आपण जे काही पीक लावलं असेल ती थोडक्यात ते ओढू शकतात, उपसा करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे काय, पोटॅश बॅक्टर थोडक्यात आपला काय करतो की ऑर्गॅनिक ॲसिड सिक्रेट करत असतो, ज्याच्यामुळं मिनरलसुद्धा हा खेचण्यासाठी पिकाला मदत करत असतो. स्पेशली त्याच्यामध्ये मायका हा जो काही एक मिनरल आहे तो ओढण्यासाठी मदत करत असतो. तिसरी गोष्ट म्हणजे प्लांट ग्रोथ, म्हणजे थोडक्यात काय की KMBच्या वापरामुळं आपल्या झाडाची जी मुळं आहेत ती चांगली वाढतात. त्याशिवाय स्ट्रेस टॉलरन्स म्हणजे वेगवेगळ्या कंडिशनमध्ये म्हणू आपण किंवा बऱ्याच वेळा आपल्या झाडाला फळं लागलेली असतात ती गळून पडतात. तर अशा प्रकारच्या काही स्ट्रेस कंडिशन्समध्ये आपल्याला हा फायदा देतो. त्याच पद्धतीनं डिसीज रेझिस्टन्स म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या पिकाच्या वेगवेगळ्या रोग जे येतात त्याच्यामध्ये आपल्या पिकाला तग धरून ठेवण्याचं मदत करू शकतो थोडक्यात. याच्याने पोटॅशने काय होतं बेसिकली बघा, पोटॅश बॅक्टर वापरल्यामुळं थोडक्यात काय पोटॅश जास्त उपसा झाला पिकाला तर त्याच्यामध्ये त्याचा फायदा होतो की जास्त फुलं लागतात, जास्त फळं लागतात. फळं असतील तर फळांचं वजन असेल. त्याच पद्धतीनं फळांचं जे काही शायनिंग आहे थोडक्यात म्हणजे ओव्हरऑल प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याचं काम हा पोटॅश बॅक्टेरिया करत असतो. त्याशिवाय थोडक्यात पोटॅश बॅक्टर हा एक प्रकारचा जीवाणू असल्यामुळं आपल्या केमिकल खतांचा जो काही उपयोग आहे तो तुम्ही ह्याच्यामध्ये कमी करू शकता. त्याचा फायदा नक्कीच कॉस्टिंग साईडला होईल आणि त्याच पद्धतीने एक ग्रीन अल्टरनेटिव्ह म्हणजे आपल्या पर्यावरणास अनुकूल असे किंवा अनुकूल आपल्या पर्यावरणास याचा फायदा होतो. त्याच्यानंतर एक लास्ट पॉईंट म्हणजे पोटॅश बॅक्टरसुद्धा आपल्या पिकाची काय करतो, एक सॉईल हेल्थ जी आहे थोडक्यात आपल्या मातीचं जे काही आरोग्य आहे ते सुद्धा चांगलं ठेवण्याचं काम करतो, जेणेकरून लाँग टर्ममध्ये आपल्याला ह्याचा पिकांसाठी आपल्या उपयोगी होतो. तसंच जमिनीचा पोत टिकवून ठेवण्यासाठी ह्याचा फायदा होत असतो. तर अशाच प्रकारे अधिक माहितीसाठी आपले व्हिडिओ पाहत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर नक्कीच करा. धन्यवाद.